भाटशिरगाव येथे एसटी आणि दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक। आज भाटशिरगाव येथे एसटी बस आणि दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहन चालकांसह 24 जण जखमी झाले आहेत। यामध्ये 12 शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश असून सर्व जखमींवर शिराळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य माननीय विराज नाईक यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली। या मार्गावरील वारंवार होणारे अपघात अत्यंत चिंताजनक आहेत। गेल्या महिनाभरात याच परिसरात 3 ते 4 अपघात झालेले असून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। या पार्श्वभूमीवर दिनांक 27 जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी निवेदन देऊन या ठिकाणी रंबल स्ट्रिप्स किंवा गतिरोधक बसवणे, रस्त्यालगतच्या झाडांची छाटणी करणे, आवश्यक इशारा आणि मार्गदर्शक फलक उभारण्याची मागणी केली होती, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही। संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी ही ठाम मागणी करीत आहेत। निष्काळजीपणामुळे आणखी निरपराध नागरिकांचे जीव धोक्यात येऊ नयेत हीच अपेक्षा आहे।